नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। तर तसाच मी आज तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येत आहे। तर तो आहे बैरम यात्रेचा व्हिडिओ। विदर्भातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे बैरम यात्रा आहे आणि अमरावती जिल्ह्यातली सर्वात मोठी यात्रा म्हणजे बैरम यात्रा आहे। तर चला मित्रांनो, बैरम यात्रेला जाऊया आणि माझ्यासोबत लास्टपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघत राहा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, सध्या आपण आहे अकोटमध्ये आणि अकोटपासून बैरम यात्रा ही आहे 75 किलोमीटर अंतरावर। आणि सध्या आपण जिथं उभे आहे हा आहे अंजनगाव अकोट हायवे आणि इथून आपण सध्या सरळ निघूया डायरेक्ट बैरम यात्रेसाठी। तर मित्रांनो, आता आपण बैरम यात्रेकरिता निघालेलो आहे। तर माझ्यासोबत आहे माझी आई आणि माझा फ्रेंड्स प्रतीक। तर आम्ही आता सध्या बैरम यात्रेसाठी निघालेलो आहे। तर चला मित्रांनो, तुम्ही पण आमच्यासोबत बैरम यात्रा एन्जॉय करा आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा। तर चला मित्रांनो, बैरम यात्रेला। तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे बैरमकरिता। बैरम ही एक वर्षातून येणारी एकदम छान यात्रा आहे आणि आजचा दिवस पण रविवार दिवस आहे। तर म्हणून मला असं वाटलं तर चला आपण बैरमला जाऊया। आणि बैरमला जाताना जे दूरचे जे माझे बघणारे फॉलोअर्स आहेत तर त्यांच्यासाठी मला असं वाटलं की बैरमचा आपण एक व्हिडिओ शूट करूया। म्हणून आम्ही आज बैरमकरिता निघालेलो आहे। म्हणून तुम्ही बघून घ्या आणि अवश्य तुम्ही पण एकदा बैरमच्या यात्रेला आवर्जून या। फायनली आम्ही आता इथं पोचलेलो आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे बैरम बाबाच्या मंदिराच्या कडे। चला बघूया मंदिर कशा प्रकारे आहे, लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा। तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे मंदिराकडे जाण्यासाठी। फायनली मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे बैरम बाबाच्या मंदिरावर आणि आता आपण सध्या निघालेलो आहे मंदिराच्याकडे। आजचा दिवस आहे रविवार आणि रविवार दिवस असल्यामुळे इथे फार मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। म्हणून गर्दीच्यामुळे असा प्रॉपर दर्शन होणार किंवा नाही होणार हे काही मी सांगू शकत नाही सध्या, पण तरी मी तुम्हाला दर्शन घडवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो। हा व्हिडिओ बघत राहा, बघा किती गर्दी आहे। तर आजूबाजूने तुम्हाला पूर्ण दिसत असेल, इथं पूर्ण आजूबाजूने खेळण्यांचे त्याच्यानंतर भांड्यांचे वगैरे सर्व प्रकारचे इथे दुकान लागलेले आहे। इथं आले तर काही काही शॉपिंग करू शकता। आता आपण निघालेलो आहे मंदिराकडे। तर बघत राहा व्हिडिओला आणि एन्जॉय करा। तर फायनली दोस्तों, आता आपण निघालेलो आहे बैरम बाबाच्या मंदिराच्याकडे। तर इथं जाताना ही जे मंदिर आहे हे मंदिर आहे हाईटवर एका पहाडावर, म्हणून आपल्याला इथं वरच्या साईडने चालत जावं लागतं। आणि इथं भरपूर मोठ्या प्रमाणात भरपूर मोठ्या प्रमाणात इथं भक्त येत राहतात आणि भरपूर एन्जॉय करतात। म्हणून तुम्ही पण या बैरम बाबाचे दर्शन करण्याकरिता। चला तर आता फायनली आपण मंदिराच्या जवळ पोचत आहे। तुम्हाला बैरम बाबाचे दर्शन करितो आणि मंदिराचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो। अशाच प्रकारे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा। नवनवीन व्हिडिओ बघत राहा। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आज रविवार आहे, तर खूप जास्त गर्दी आहे, लाईन खूप मोठी आहे।
आणि तिकडे पार्किंगची व्यवस्था आहे. आणि भैरम बाबाचं मंदिर हे पहाडीवर असल्या कारणाने इथं खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे. मला गाडी पार्किंग करण्यासाठी व्यवस्था ठेवलेला आहे इथं. आता फायनली मम्मी पण इथं पोचलेली आहे आणि मम्मीला चालून चालून दम लागलेला आहे म्हणून मम्मीने एक आईस्क्रीम घेतली खायसाठी. येताना तुम्ही पाण्याची बॉटल वगैरे घेऊन या सोबत, जेणेकरून तुम्हाला पण इथे येताना दम वगैरे लागणार नाही. किसे काकू काकू सावध रहा. सर्व महिला मंडळींना सूचना, आपल्या सोने चांदीचे मौल्यवान दागिने सांभाळा, आपल्या पर्स सांभाळा व लहान मुलांकडे लक्ष द्या. सर्व भक्तांना नम्र विनंती, मंदिराच्या गाभाऱ्यात कोणीही श्री बहिरम बाबा संस्थानतर्फे सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत. सर्व भक्तांना नम्र विनंती, शांततेने दर्शन घ्या. तसेच एका रांगेत नजदीक जाके बताओ, कान लगा के बताओ बोलो पन्नालाल इतने बंदी के बेटा तुझे कौन से बहन को नाराज कर दिया, दिल में कौन आपको गाली दे रही, कान लगा के पन्नालाल कौन से बच्चे के सर पे बाल कम है, छोटे बाल वाला पन्नालाल इतने बंदी के बताओ पन्नालाल अपना से ज्यादा दूसरा का कौन ख्याल रखते. गली में मोहल्ले में कौन लाइन मारते हैं उनके पास जाओ. अच्छे डोळे बंद कर दोन्ही हातात. एवढे मित्रांनो, आजचा ब्लॉग होता भैरम यात्रेवर. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर थँक्यू दोस्तो हा व्हिडिओ बघण्यासाठी.